98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडणार आहे। यामधून महाराष्ट्रामधून विशेष ट्रेन करण्यात आलेली आहे, याला महाजी शिंदे असं नाव देण्यात आलेले आहे। आणि या ट्रेनमध्ये स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत प्रवास करत आहेत। काय नेमकी शासनाची भूमिका आहे या ट्रेनमध्ये? विशेष सेवा देखील उपलब्ध आहे। शासनाची भूमिका ही शेवटी मराठीचं संवर्धन करणं, मराठीला प्रचार प्रसार करणं मराठीचा। आणि मला असं वाटतं की शासनाची भूमिका त्याच्यापेक्षा आमची भूमिका काय ही महत्त्वाची आहे। आज बघा, या संपूर्ण ट्रेनमध्ये 1200 साहित्यिक आहेत, ही मुलं देखील आहेत। आणि मला या मुलांबद्दल फार अप्रूप एवढ्यासाठीच आहे की 17-18 वर्षाची मुलं महाराष्ट्राची संस्कृती आहे तशी जोपासतायत। ह्याच्यापेक्षा तो महाराष्ट्राचा आदर्श काय असावा। त्यामुळे सगळ्यांबरोबर मला प्रवास करता आला हे माझं भाग्य समजतो। कुठपर्यंत प्रवास करणार आहात तुम्ही? मध्येच कुठं उतरणार आहात का? थोडा वेळ प्रवास करणार, 4 ते 4.5 तास मी प्रवास करणार आहे। आणि नंतर पुन्हा 22 तारखेला संमेलनामध्ये मी सामील होणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांबरोबर बसावं, यांच्या सगळ्या कला ज्या आहेत त्या अनुभव आहेत, यासाठी मी आज ट्रेनमधनं प्रवास करतोय। आणि आपल्या सगळ्यांचंच भाग्य आहे, तुमचं माझं या सगळ्या मुलांचं भाग्य आहे की जगातलं हे पहिलं यात्री संमेलन आहे जे रेल्वेमध्ये होतंय। त्याच्यामध्ये 1200 कलावंत साहित्यिक हे एकत्र आलेले आहेत आणि त्याचे साक्षीदार ही मुलं, ज्येष्ठ साहित्यिक आम्ही सगळे बनलोय। मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं काम काय असू शकत नाही। जवळपास 16 बोग्या आहेत किंवा 16 डबे आहेत त्याच्यामध्ये। प्रत्येक डब्यात गेल्यानंतर काय अनुभवायला मिळतं? अनुभवायला म्हणजे बघा ना, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद। आणि मराठी किती संस्कृती असलेली भाषा आहे, किती परंपरा असलेली भाषा आहे। मराठीचं प्राबल्य आज दिल्लीमध्ये सगळे हे गाजवायला निघालेले आहेत आणि तो विलक्षण आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे। आपण इतिहासामध्ये मी देखील वाचलंय की पूर्वी इतिहासामध्ये दिल्लीचं तख्त राखायचं असेल तर महाराष्ट्राची गरज लागायची। आज साहित्याचं तख्त दिल्लीचं जर वाचवायचं असेल तरी देखील महाराष्ट्राची गरज लागते, हे या रेल्वेनं साबित करून दाखवलेलं आहे। उदय सामंत वाचन करतात? आम्ही नक्की वाचन करतो, मी नक्की वाचन करतो। आता मला शक्य होत नाही पण मी वाचतो आणि आता मी ऐकतो। जसं आता मी मुलांचं ऐकलं तसं मी ऐकतो आणि ऐकल्यानंतर देखील आपल्या ज्ञानामध्ये भर पडते। आता साधारणतः बघायला गेलं तर प्रत्येक बोगीमध्ये लहान मुलं असतील किंवा वेगवेगळे कला सादर करतात। महाराष्ट्राची लोककला जपण्यासाठी किंवा अनेक तमाशा कलावंत असतील किंवा वेगवेगळे कलावंत असतील, सातत्यानं मागण्या करतात। या दृष्टीने कसं बघतात? नक्कीच त्यांना पण ताकद उभी केली पाहिजे, कारण शेवटी या कला लोप पावत चालल्यात असं चित्र निर्माण होता कामा नये। आता मी ज्या प्रांतातनं येतो, कोकण प्रांतातनं, माझ्याकडे जाखडी नावाची एक कला आहे, नमन नावाची एक कला आहे, खेळे नावाची एक कला आहे, दशावतार नावाची एक कला आहे। त्याला राजाश्रय दिला पाहिजे आणि हा राजाश्रय आमच्यासारख्या लोकांनी जर दिलं नाही तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना ह्या कला बघायला मिळणार नाहीत। म्हणून मला या मुलांचं कौतुक आहे, यांनी लोककला जपली। काही लोक हलगी वाजवत आहेत, हलगीवर गाणी म्हणतायत। आणि मी तर आता कोणाला तरी सांगत होतो की मोठमोठी जी कॉलेजेस आहेत जिथे इंटरनॅशनल लँग्वेज शिकवली जाते, जिथे इंटरनॅशनल कॉलेजमध्ये आमची मुलं आहेत असं सांगितलं जातं, त्या कॉलेजमध्ये या मुलांचं एकदा प्रेझेंटेशन ठेवलं पाहिजे। महाराष्ट्राची ताकद या मुलांकडनं कळेल। खरं बघायला गेलं तर मधल्या काळात साहित्य संमेलनावरून टीका देखील झाली, कसं बघताय सध्या टीकाकडे? साहित्य संमेलन आहे आणि टीका नाही असं होऊच शकत नाही। साहित्य संमेलन आल्यानंतर वाद हा स्वाभाविक आहे, होतो। प्रत्येकाचे काही मान अपमान असतात, पण मला त्याच्यामध्ये पडायचं नाही, कारण साहित्यिक हा माझ्यापेक्षा उंच असलेला स्तर आहे, मोठा असलेला स्तर आहे। आणि म्हणून त्यांना सहकार्य आमच्याकडनं, शासनाकडनं कसं होईल या भूमिकेतनं माझी भूमिका आहे। आणि म्हणून मी या रेल्वेतनं प्रवास करताना देखील नुसता प्रवास करत नाही, काहीतरी योगदान दिलंय मी। आणि म्हणून मराठी भाषा मंत्री म्हणून मी फक्त झेंडा दाखवायचा आणि मी निघून जायचं, याच्यापेक्षा यांच्यामध्ये बसलं पाहिजे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजेत। त्याच भावनेनं आज मी प्रवास करतो। मागाशी तुम्ही रेल्वे स्टेशनवर बोलताना शरद पवारांचं कौतुक केलं, पण दुसरीकडे संजय राऊतांवरती न नाव घेता निशाणा साधला। तर मी शरद पवार साहेबांचं काय कौतुक केलं की स्वागताध्यक्ष तिकडे शरद पवार आहेत, म्हणजे शरद आहेत, आणि माझ्या बाजूला बसलेले देखील 2 शरद होते असा मी उल्लेख केला। आणि दुसरं, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकल्याच पाहिजेत। उगाचच ते कुठच्या तरी एका आमच्या तत्वानं विरोधात असलेल्या पक्षाचे जरी प्रमुख असले तरी खऱ्या अर्थानं सांस्कृतिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये वंदनीय बाळासाहेबांनंतर टच असलेली व्यक्ती जर कोण असेल तर ते शरद पवार साहेब आहेत। आणि त्यांनी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला म्हणून काही लोकांना पोटसोळ उठला, बाकी काही नाही। मधल्या काळात जे आहे ते आजच संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे की जर भाजपनं जर शिवसेनेला संधी दिली असती मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, कसं बघताय? नाही, आता जर तरला काही अर्थ नाही। मला असं वाटतं की जे व्हायचं ते घडून गेलेलं आहे। त्यावेळी कोण मुख्यमंत्री होणार होतं, कोण मुख्यमंत्री होणार नव्हतं,
हे आमच्या एवढं जास्त कोणाला माहिती नाही. आणि या सगळ्या भावनेतनं एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केलेला आहे. मला असं वाटतं या मुलांना जर तुम्ही विचारलं की तुम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं आहे का, तर मी तुम्हाला 100% सांगतो की 90% मुलं सांगणार की सकाळी जे कोण पत्रकार परिषद घेतात त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे तुम्ही विचारा, पाहिजे तर माझ्या अप्रोक्ष मी गेल्यानंतर विचारा त्यांना काय पाहिजे. तर आज महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, आमचं फ्युचर काय आहे, आम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत की नाही, आमचे उद्योगधंदे, आम्ही उद्योगधंद्यामध्ये पडणार आहोत की नाही, आम्हाला शासन म्हणून शासन कसं जपणार आहे, यांच्या प्रायोरिटीज आहेत. सकाळची पत्रकार परिषद ही युवा वर्गाची प्रायोरिटी नाही. मला असं वाटतं की इथं तुम्ही हा पण सर्वे करा जेवढे युवक आहेत त्यांच्यामध्ये, की सकाळची पत्रकार परिषद किंवा माझी पत्रकार परिषद ही किती लोक बघतात, त्याचं उत्तर 0.0001% मध्ये येईल. त्याच्यामुळे आम्ही अभ्यास केला पाहिजे. टीका टिप्पणी करणं ठीक आहे, पण मला असं वाटतं या सगळ्या पलीकडं माझी मंत्रालयातली जी खुर्ची आहे त्याच्यात खुर्चीमध्ये बसण्यामध्ये जे समाधान आहे त्याच्यापेक्षा जास्त समाधान यांच्यामध्ये बसण्यामध्ये मला आहे. तुम्ही आता असं म्हणालात की आम्हाला माहित होतं मुख्यमंत्री कोण बनणार होतं, नेमकं कोण होणार होतं? एकनाथ शिंदे नव्हते होणार? नाही, झाले ना, जे होणार होते ते झाले. एकनाथ शिंदे साहेबांना ज्या पद्धतीनं त्यावेळी बाजूला करण्यात आलं, शरद पवार साहेबांचं नाव सांगून, हे आम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाला विरोध केला हे धादांत खोटं आहे. उलट शरद पवार साहेबांच्या नावाचं भांडवल करून काही लोक स्वतः मुख्यमंत्री बनले. काही लोक म्हणजे ट्रोप कुणाकडे? आता जे बनले त्यांच्याबद्दल. अच्छा, तर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की छावा सिनेमा आता सध्या हिंदीमध्ये गाजतोय, ट्रेंडिंगला आहे, मराठीमध्ये त्याच्या संदर्भात? कालच मी छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांशी माझी चर्चा झाली, माझी भेट झाली आणि मी त्यांना विनंती केली की छावा चित्रपट हा मराठीमध्ये आला पाहिजे, तुम्ही तो डब करा. कारण विकी कौशल असेल किंवा एकंदरीत मी छावा पिक्चरबद्दलचे जे काही रिस्पॉन्स लोकांचे बघितलेले आहेत हे अप्रतिम आहेत. म्हणजे जरी तो लेझिम खेळण्यावरनं त्यावेळी काही कॉन्ट्रोवर्सी झाली असेल, तो त्यांनी त्याच्यातनं सीन काढून टाकला, पण आज छावा चित्रपट बघितल्यानंतर 8-8, 10-10 दिवस माणूस त्या ट्रान्समधनं बाहेर येत नाही, इतका तो चांगला चित्रपट आहे. आणि संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी कशा हाल अपेष्टा सहन केल्यात ते मुलांसमोर गेलं पाहिजे. मला असं वाटतं की भावी पिढीसमोर गेलं पाहिजे आणि त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांच्याबद्दलचा आदर जो 350-400 वर्ष आज आम्हाला आहे तो भविष्यामध्ये देखील भावी पिढीने पुढे नेला पाहिजे. म्हणून छावा चित्रपट डब होऊन मराठीत आला पाहिजे. मराठी साहित्यिकांना काय संदेश देईल किंवा काय सांगाल? नाही, मराठी साहित्यिकांना मार्गदर्शन किंवा संदेश देण्याएवढा मी मोठा नाही, त्यांचा संदेश घेण्यासाठी मी ट्रेनमध्ये आलेलो आहे. काय वाटतंय त्यांच्याशी गप्पा मारून? तुम्ही सांगितलं की हे भाग्य मला मंत्रालयात खुर्ची बसण्यापेक्षा इथं बसणं, इथं येऊन चांगलं बोलणं, हे ऐकणं आणि बोलणं हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. परंतु एकंदरीत माझ्यापेक्षा तुम्ही जर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला तर मला असं वाटतं की मी सांगण्यापेक्षा तुम्हाला त्याचा अनुभव येईल. त्यांना असं वाटतं की आम्ही दिल्लीला निघालेलो आहोत, दिल्लीला मराठीचा जो गजर होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी होणार आहोत, आम्हाला जिथे ते ऐकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. आणि एक भावना नक्की आहे की दिल्लीच्या तख्तावरचं हे साहित्य संमेलन आहे, तिथं आम्ही जातोय, त्याचे आम्ही साक्षीदार बनणार आहोत, त्याचं एक मानसिक समाधान आहेच ना सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. तर ते उदय सामंत दिल्लीमध्ये जे लोक चाललेले आहेत, साहित्यप्रेमी महाराष्ट्रातून चाललेले आहेत, त्यांच्याशी ते संवाद साधतायत आणि या ठिकाणी जे आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.